ध्रुव बाळ देव मिळवायला गेलेला आहे. आईनं सांगितलं म्हणून नारदांनी दिलेला मंत्र जपतोय. 3 दिवसांनी एक बोराचं फळ पहिल्या महिन्यात. 6 दिवसानंतर एक पान ध्रुव बाळ खात होता, वाळलेलं ते सुद्धा. 9 दिवसांनी ध्रुव बाळ पाणी पित होता एकदा. ओम नमो भगवते वासुदेवाय रात्रंदिवस जप करायचं. 5 वर्षाचं पोरग 4थ्या महिन्यामध्ये 12 दिवसांनी फक्त ध्रुव बाळाने हवा घेतली. हवा 5 महिने साधनेचे पूर्ण झाले. अजूनही देव भेटत नाही ना. दीर्घ प्राणायाम साधला आणि एकच श्वास त्या ठिकाणी घेतला. घेतलेला श्वास बाहेरच सोडला नाही. त्यावेळेस अख्ख्या ब्रह्मांडातली हवा थांबली होती. शेवटी काय झालं म्हणून स्वर्गातल्या देवता पाहतात. सगळं अचल का झालं? देवतांच्या लक्षात आलं, अरे कुणीतरी 5 वर्षाचा पोरगा मधुबनामध्ये त्या ठिकाणी भगवंताची साधना करतोय. नारायणाकडे सगळ्या देवता वैकुंठामध्ये गेल्या. देवा, अख्ख्या विश्वाचा श्वास कोणलाय? तुमची आठवण करतोय ना तो 5 वर्षाचा पोरगा. भगवंताला इतका आनंद झाला. स्वर्गातल्या देवतांचं मत होतं, आता ध्रुव बाळाला भगवान दर्शन देईल. भगवान बोलतात, मी नाही ध्रुव बाळाला दर्शन देणार, ध्रुवाचं दर्शन घ्यायला मी निघालेलोय.